आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सनमडी साठवण तलावात 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू। जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। साठवण तलावाच्या काठावर बसलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या घटनेने सनमडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मृत मुलांची नावे हर्षद संजय कांबळे वय 16 व जगदीश वसंत मोरे वय 15 अशी आहेत। हर्षद याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा 9वी इयत्तेत शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार कुणीकोणूर येथील मत्स्य ठेकेदार व पत्रकार संजय कांबळे यांच्याकडे सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका आहे। शुक्रवारी संजय कांबळे हे आपल्या मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते। दरम्यान त्याच्या ठिकाणी काम करणारा मजूर तलावावर मासेमारी करण्यासाठी गेला होता। त्याच्या सोबत संजय कांबळे यांचा मुलगा हर्षद तसेच भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते। संजय कांबळे यांचा भाचा जगदीश हा मूळचा बीड येथील असून तो शिक्षणासाठी मामाकडेच आहे। दोन्ही मुले तलावाच्या काठावर बसली असताना एका मुलाचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात गेला। दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेत बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता। हर्षद कांबळे याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती। त्याला भविष्यात सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते। निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतानाच नियतीने त्याच्यावर काळा घातला। सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते, तर मृतदेहाची अशीही हेळसांड झाल्याचे दिसून आले। सनमडी तलावात बुडालेल्या हर्षद आणि जगदीश यांचा दुर्दैवी मृत्यूनंतरही त्यांची हेळसांड थांबली नाही। सुरुवातीला ही घटना उमदी पोलीस हद्दीत येत असल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदीकडे नेण्यात आला। तिथे गेल्यानंतर पुन्हा ते 60 किलोमीटरवरून जत ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला। जतमध्ये मृतदेह आणल्यानंतर देखील तब्बल 3.5 तासानंतर पोस्टमॉर्टम करणारा व्यक्ती आल्यानंतर पुढील सोपस्कर करण्यात आले। ही दिरंगाई आणि पोलिसांच्या पंचनामा कागदपत्रातील काही गंभीर चुका यावर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात तीव्र नाराजी व्यक्त केली।